एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी विशेष दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले। संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे यांच्या संकल्पनेतून व राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते आयोजित हा कार्यक्रम अकोले येथील समर्थ गावकरी कार्यालयात सकाळी 10 वाजता आणि संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात पत्रकार बांधवांसाठी खास भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। पत्रकारांना दिली दिवाळीची खास भेट। या उपक्रमाअंतर्गत पत्रकारांना ड्रेस, भगिनींना साडी, मिठाई आणि दिवाळीच्या विशेष किराणा वस्तूंचे वितरण करण्यात आले। या भेटवस्तू मिळाल्याने पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। पत्रकारांच्या अथक मेहनतीची दखल घेऊन त्यांच्यासाठी दिवाळीचे हे खास आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी वसंतराव मुंडे आणि विश्वासराव आरोटे यांचे आभार मानले। एकता व सहकार्याची भावना दृढ करणारा उपक्रम। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात पत्रकार संघाचे महत्त्व, पत्रकारांचे योगदान यावर प्रकाश टाकला। त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या 2 नवीन आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले व पत्रकारांसाठी पेन्शनसारख्या योजनांचा आग्रह धरला। त्यांनी सांगितले की पत्रकार बांधवांच्या फोनमध्ये जवळजवळ 5 ते 10 हजार व्यक्तींचे संपर्क क्रमांक सेव्ह असतात। यामुळे पत्रकार हेही एक मजबूत गठ्ठा मतदार आहेत। पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्या प्रतिनिधींमागे ठामपणे उभे राहू, जो पत्रकारांच्या हक्कासाठी आवाज मांडेल। डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकता, सन्मान आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली। दिवाळी भेट उपक्रमामुळे पत्रकार समाजात ऐक्य निर्माण होण्यास मदत होईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। संघाचे ध्येय आणि वाटचाल। कार्यक्रमाचा समारोप करताना पत्रकार संघाने पत्रकार बांधवांच्या हितासाठी अधिकाधिक उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले। पत्रकार संघाने एकत्र येऊन समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा हा उपक्रम एक आदर्श ठरला आहे असेही उपस्थितांनी सांगितले। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ संजय भाऊ गायकर। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि हे उपक्रम राबवत असताना आज आपण दीपावली सणानिमित्ताने ग्रामीण भागातील आपले व शहरी भागातील जे पत्रकार असेल, वृत्तपत्र विक्रेते असेल, यांच्यासाठी देखील आपण दरवर्षी थोडं काय देतो यापेक्षा देण्यापाठीमागचा हेतू किती सफल असावा लागतो, त्याप्रमाणे आज राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण राज्यभरामध्ये हा साखर वाटप आपण एक निमित्त म्हणलेलो आहे। हा एक दीपावलीचा गोडवा निर्माण करण्याचा उपक्रम आपण संपूर्ण राज्यभरात घेतोय। खरं तर प्रथम आपण नगर जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी घेत होतो, पण आता आजपासून मी संपूर्ण नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये हा उपक्रम गेल्या उद्या 2-3 दिवसामध्ये हा संपन्न होतोय। खरं तर राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपण मागील 2 महिन्यापूर्वी दीक्षाभूमी ते मंत्रालय ही आम्ही संवाद यात्रा काढली। 7000 किलोमीटरचा प्रवास करत असताना राज्य सरकारकडे आपण 24 मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील सर्व पत्रकार, मग ती एक कोणती संघटना न धरता सर्व ज्येष्ठ पत्रकारांना, वृत्तपत्र विक्रेते असेल, संपादक असेल, मालक असेल, त्या वृत्तपत्रामध्ये काम करणारे सर्व घटक यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून पत्रकारांसाठी आम्ही 24 मागण्यांचं निवेदन या राज्य सरकारकडे दिलं होतं। खरं तर त्याच्या अगोदर प्रत्येक राजकीय नेता असेल, खासदार असेल, आमदार असेल, त्याच्या लोकप्रतिनिधींकडे आपण एक प्रॉस्पेक्ट देऊन आमच्या काय मागण्या आहेत, कारण पत्रकारांच्या काहीच मागण्या नाही असं सर्वांना वाटत होतं, पण पत्रकारांच्या खऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत होतं। या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ खांब म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पत्रकारिता, याकडे मात्र माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांकडे, ज्या वर्तमानपत्रात काम करतायत, ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करतायत, काही मानधनावर काम करतायत, पण खरी जी गरज आहे ती गरज मात्र पत्रकार दाखवत नव्हते। आणि म्हणून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपण राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, आता गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या भागामध्ये काम करत असताना पत्रकारांच्या काय व्यथा आहेत या सर्व जाणून घेऊन आपण दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा 7000 किलोमीटरची केली। आणि या राज्य सरकारचे तत्कालीन मंत्री या चंद्रकांत दादा पाटील असेल, मंगलप्रभात लोढा असेल, माजी मंत्री पंकजा मुंडे असेल, आपण यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं का तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र व राज्य सरकारकडे आहेत आणि मागण्या काही शासनाकडे आर्थिकच्या कोणत्याही नव्हत्या, त्या फक्त होत्या मागण्या का पत्रकारांसाठी महामंडळ असावं, सगळ्यांसाठी महामंडळ आहे, मग पत्रकारांसाठी महामंडळ का नसावं,
मग त्यामध्ये वर्तमानपत्राचा मालक असेल, आज वर्तमानपत्रांच्या मालकांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. आज तुमच्या हातामध्ये मिळणारा दैनिक सकाळ सारखा एक वर्तमानपत्र आपल्याला 5 रुपयामध्ये मिळत असेल, पण त्याची कॉस्टिंग जर काढली तर तो अंक 40 रुपये एक अंकाला खर्च येतो. आणि असं सर्व करत असताना ही इंडस्ट्री धोक्यात आहे. कोरोनापासून या इंडस्ट्रीजमध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी औरंगाबाद आणि विविध ठिकाणी गोलमेज परिषद घेऊन सर्व मालकांना एकत्रित केलं. आणि राज्य सरकारकडे देखील पत्रकारांचा प्रतिनिधित्व का नसावा? विधान परिषदेमध्ये सर्व स्तरातून एक एक प्रतिनिधित्व मिळत असताना पत्रकारांचा देखील एक प्रतिनिधी घ्यावा आणि पत्रकारांचे प्रश्न तेथे मांडावेत, अशी ही आपली आग्रही मागणी होती. खरं तर आपल्या शेजारील असलेले विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचे मी आभार मानतो. खरं तर त्यांनी पत्रकारांच्या विषयी विधान सभागृहात प्रश्न मांडले आणि त्यानंतर कुठेतरी जाग आली आणि या राज्यातील सर्व आजी माजी खासदार असेल, इच्छुक उमेदवार असेल, या सर्वांना आपण एक ते निवेदन दिलं. प्रत्येक तालुक्यात असेल, गावात असेल, त्या ठिकाणी हे निवेदन देत असताना आपल्या मागण्या काय आहेत. आणि खरं तर या राज्य सरकारचं मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करतो. कारण वृत्तपत्र विक्रेते आणि आपल्या वर्तमानपत्रांसाठी पत्रकारांसाठी महामंडळ काढलं. मग अनेकांचे महामंडळ आहेत, आपलं देखील एक महामंडळ झालं. 2 मागण्या या राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये घेतल्या असेल. महामंडळ झाल्यानंतर पत्रकारांना देखील इतर व्यवसाय करून देखील पत्रकार देखील त्या महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जातून, बिगरव्याजी कर्जातून ते सुद्धा उभे राहू शकतात. अनेक वर्तमानपत्र विक्रेते असेल, अनेक मालक असेल, ते सक्षम होऊ शकतात. आणि म्हणून अजून हा लढा आपल्याला संपलेला नाही. म्हणून माझं तर आम्ही आता असं ठरवलंय, जे कोणी आपल्या भागामध्ये इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांनी देखील पत्रकारांचे प्रश्न जो विधानसभेत मांडेल त्या प्रतिनिधीला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण पत्रकारांकडे देखील एक गठ्ठा मतदान आहे. कारण आपल्या प्रत्येक पत्रकाराच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या 5 ते 10 हजार नंबर असतात. त्यामुळे असं प्रत्येकाला असं वाटायचं पत्रकार एकत्र नाही, त्यामुळे आपल्याला पत्रकारांच्या मताची काही गरज पडत नाही. पण पत्रकारांकडे एक गठ्ठा मतदान आहे, एक पत्रकार. शेवटी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं होतं का शेवटी एखाद्या गावामध्ये एक पत्रकार जर असेल तर त्या गावचा कारभार अतिशय सुरक्षितपणे चालतो. कारण त्यांना माहित असतं का या गावामध्ये कोणीतरी एक पत्रकार आहे आणि त्यामुळे त्या गाव सक्षमपणे चालतं. म्हणून आपले ग्रामीण भागामध्ये असेल, राज्यामध्ये आपले 27,000 सभासद आहेत आणि ही लढाई आपली कोणाची एकट्याची नसून सर्व पत्रकारांची लढाई आहे. म्हणून आपल्यासाठी पत्रकार महामंडळ झालं, एक आनंदाची बाब झाली. कारण अनेक जण म्हणतात महामंडळ झाल्यानंतर काय झालं, पण खरी ज्याला गरज आहे त्याला माहित आहे का पत्रकारांच्या महामंडळातून आपल्याला उभं राहण्यासाठी जर मदत जर झाली तर नक्कीच आपण उभा राहू शकतो. कारण ह्या इंडस्ट्रीला आता मोठी गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये 35 कोटी लोक काम करतायत. वर्तमानपत्र विक्रेत्यापासून तर तो पेपर बनवणारा पेज मेकर असेल, वृत्तसंपादक असेल, संपादक असेल, अनेक मोठी यंत्रणा आहे. आणि ही यंत्रणा सक्षम ठेवायची असेल तर राज्य सरकारला या इंडस्ट्रीतून मोठा फायदा आहे. म्हणून आपल्याला मी सर्वांना विनंती करेल, आपण ज्या ज्या भागात असेल त्या भागातून आपण देखील म्हणलं पाहिजे आमचा प्रतिनिधी आमच्या पत्रकारांचे प्रश्न जो विधानसभेत मांडेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. खरं तर ही सुरुवात आम्ही केलेली आहे. राज्यामध्ये देखील ही सुरुवात मोठ्या प्रमाणात होईल. आणि निमित्त आहे, आपण कोणत्याही पक्षाचं राजकीय वर्ग हस्तं नाही, आपल्याला कोणाचेही घेणं नाही. फक्त पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत मांडणारा एक कोणतरी प्रतिनिधी असावा. म्हणून आपण सर्वांनी ज्या वेळेस आपल्याला शक्य होईल त्या वेळेस आपल्याला प्रतिनिधी आल्यानंतर आपण देखील आपल्या भागात सांगितलं पाहिजे का आमच्या देखील पत्रकारांचे प्रश्न आपण विधानसभेत मांडावेत. आणि त्या पत्रकारांच्या प्रश्नांना नक्कीच या राज्य सरकारकडून यश मिळेल अशी अपेक्षा वाटते. शेवटी म्हणतात का कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. अनेकांनी सांगितलं का नेमकी पत्रकार महामंडळ झालं, वृत्तपत्र विक्रेते महामंडळ झालं, खऱ्या मागण्या दुर्लक्षित राहिल्या. कारण या पत्रकारांची व्याख्या अजून सरकारला देखील करता आलेली नाही. राज्य सरकार म्हणतं आमचे फक्त राज्यामध्ये अधिस्वीकृतीधारक जे पत्रकार आहेत तेच पत्रकार आहेत, इतर आमचे कोणीही पत्रकार नाहीत. आमची मागणी अशी आहे का ज्येष्ठ पत्रकारांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन दिली जाते. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 3 महिन्यात ते 6 महिन्यात पेन्शन चालू होते, पण ज्येष्ठ पत्रकाराला पुन्हा पेन्शनसाठी प्रस्ताव सादर करावा लागतो. शेवटी त्याला खेटा मारावा लागतात. शेवटी त्याचा 2 ते 3 वर्षांनी मृत्यू देखील होतो, पण त्याला पेन्शन चालू होत नाही. या जाचकाठी आहेत, या जाचकाठी शिथिल कराव्यात ही आमची राज्य पत्रकार संघाची आपली मागणी आहे. त्यानंतर
खरं तर वर्तमान पेन्शन योजनेसाठी ज्या वर्तमानपत्रात किंवा तुम्ही काम करतात त्याच्यामध्ये तुमची 20 वर्षाची नोंद असावी ही शासनाची मागणी आहे. मग कंटिन्यू त्या वर्तमानपत्रामध्ये जॉईन झाल्यापासून तर 20 वर्ष सलग सेवा पाहिजे, मध्ये कोणत्याही वर्तमानपत्राचा बदल नसावा, ही चुकीची मागणी आहे. आज कंपन्यांमध्ये मुलांना देखील चांगल्या प्रकारचे पॅकेज मिळाल्यानंतर तो अनेक कंपन्यांमध्ये जिथे चांगलं पॅकेज मिळतं तिथे जातो. म्हणून राज्य सरकारकडे आपली ही एक मागणी आहे का तुम्ही जी कंटिन्यू सेवा म्हणतात, जिल्हा माहिती कार्यालयाकडे ज्या पत्रकारांची नोंद असेल त्यांनाच आम्ही ग्राह्य धरू. पण आमचं म्हणणं असं आहे, ज्यांचं पत्रकारितेमध्ये 20 वर्ष झालं असेल त्या पत्रकारांचा देखील विचार झाला पाहिजे. आणि यासाठी हा लढा या राज्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला आणि तो लढा नक्कीच यशस्वी होईल. कारण या संघटनेमध्ये काम करत असताना नेहमी सुखदुःखामध्ये पत्रकारांच्या बरोबर राहत असतो. यामध्ये कोणाला राजकीय निवडणूक लढवायची नाही, मात्र पत्रकारांचा देखील प्रतिनिधी असलाच पाहिजे. कारण वाढप्या ओळखीचा असल्याशिवाय तो वाढताना आपल्या पंक्तीत सुद्धा वाढत नाही. म्हणून मी या अगोदर देखील गेल्या 10 वर्षापासून देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार असेल अनेक मान्यवरांना भेटलो. आमच्या पत्रकारांचा प्रतिनिधी आपण घेतलाच पाहिजे. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का तुमच्या पत्रकारांमध्ये ज्यावेळेस एकमत होईल त्यावेळेसच काहीतरी होईल. आणि खरंच या राज्यामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक संघटना कागदोपत्री आहेत, पण काम करणाऱ्या अनेक संघटना ह्या मात्र ज्यावेळेस एखाद्या पत्रकाराची मृत्यूची घटना असेल काही वेळ आल्यानंतर ते दुर्लक्ष करतात. हे चुकीचं आहे. खरं तर म्हणून तर आपण ह्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना कोरोनामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला. हे राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 50 लाख रुपयाचं विमा कवच पत्रकारांना देखील दिलं जाईल. पण त्याची कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही आणि त्या पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही. म्हणून आपण राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यातील जे मग तो पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही, पण तो पत्रकार आहे, आजही कोणताही पत्रकार असो मग तो सभासद आहे किंवा नाही, यापेक्षा त्याच्या कुटुंबियाला काय मदत करता येईल म्हणून आपण कोरोना काळामध्ये आपण 240 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. मदत किती दिली आणि का देण्यापाठीमागचा उद्देश काय, यापेक्षा त्या कुटुंबाला ती मदत झाली, त्या माय माऊलीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला. म्हणून आताही मी मागील महिन्यात 3 पत्रकारांचा मृत्यू झाला. नगरचा असेल, मुरबाडचा असेल, अशा अनेक पत्रकारांचा त्यांना देखील आपण आर्थिक निधी दिला. आणि हे सर्व करत असताना या पाठीमागे आपला कोणताही दृष्टिकोन नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण देखील आता जागा दाखवून दिली पाहिजे. आमचे पत्रकारांचे प्रश्न जो विधानसभेत मांडेल त्या प्रतिनिधीला, मग आपल्याकडे काही जण म्हणतील तर आपल्याकडे 5च मतदान, असं काहीच नसतं. एक पत्रकार राज्याचं सरकार बनवू शकतो. एक पत्रकार आपल्याकडे जर न्यायाधीशांवर जर वेळ आल्यानंतर सुद्धा पत्रकारांकडे यावे लागते. गेल्या 10 वर्षांपासून मीडिया क्षेत्राला दुय्यम वागणूक देण्याचं काम सुरू झालं आणि तिथून पासून 10 वर्षापासून ही इंडस्ट्रीज मोठी धोक्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा पत्रकारांचं आर्थिक महामंडळ जर झालं तर माझे सर्व पत्रकारांना योग्य ती मदत झाल्यानंतर ते नक्कीच आपल्या पायावर उभे राहू शकतात. मग त्यामध्ये आपली खरी लढाई आहे. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता सोशल मीडियामध्ये तर महाराष्ट्र शासनाचे माहिती प्रसारण मंत्रालय तर ते मान्यच करत नाही बाबा हे आमचे पत्रकार आहेत म्हणून. तर शासनाकडे आमची ही देखील मागणी आहे का सोशल मीडिया जरी YouTube जरी बाहेरील देशाचा असेल पण या ठिकाणी ग्रामीण भागातील तात्काळ येणारी बातमी राज्य सरकारला सर्वात जास्त जर मदत करणारी कोणती यंत्रणा असेल तर ती पत्रकार संघाची यंत्रणा आहे. संपूर्ण ग्रामीण भागातील पत्रकार संघाची यंत्रणा चांगल्या प्रकारे कव्हरेज प्राप्त करून देते. म्हणून राज्य सरकारने देखील या जे राज्य शासनाकडे फक्त आता आदेश धारक 1700 पत्रकारांची नोंद आहे. पण यापुढे काळात देखील या सरकारने, कोणतंही सरकार येऊ, त्या सरकारने पत्रकारांच्या ज्या 24 मागण्या आहेत त्यामध्ये आम्ही सविस्तर राज्य सरकारकडे दिलेला आहे. त्या मागण्यांपैकी 2 मागण्या झाल्या असेल तरी 22 मागण्यांसाठी ही लढाई चालूच राहील. कारण तर त्या काळात अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार होते. त्यावेळेस आम्ही वर्षाला मीटिंग घेतली. त्यावेळेस त्यांनी 2 कोटी रुपये शंकरराव चव्हाण कल्याण आरोग्यदायी योजनेला टाकले असेल. पण ते आपल्याला कोणालाच माहीत नसतं, पत्रकारांना देखील माहीत नसतं. दरवर्षी आर्थिक बजेटमध्ये पत्रकारांसाठी पैसे टाकले असे म्हणतात, पण ज्यावेळेस तो निधी तसाच पडून असतो. कारण शंकरराव चव्हाण कल्याण आरोग्यदायी योजनेमध्ये एखादा पत्रकार आजारी जर असेल तर त्याची जर फाईल दिली तर जिल्हा माहिती कार्यालयात त्याचा क्रायटेरिया लावतो.
प्रत्येक वर्तमानपत्र आज इतकी परिस्थिती अवघड झाली, तुम्ही ज्या वर्तमानपत्रात काम करत असाल त्या वर्तमानपत्राचा मालक देखील एखादी घटना घडली किंवा एखादी बातमी जर चुकीची आली तर दुसऱ्या दिवशी सांगतो तो पत्रकार आमचा नव्हे किंवा दुसऱ्या दिवशी त्याला कमी केलं जातं. म्हणून संघटना असल्यानंतर शेवटी म्हणतात जिथं पिकतं तिथं कधी विकत नाही. मात्र यापुढे जाऊन आपल्याला एक संघ राहिलं तर नक्कीच आपण यश मिळवू शकतो. ही सर्व लढाई आपण सर्वांच्या माध्यमातून पुढे नेत आहोत. आज आपण या ठिकाणी दिवाळीच्या सणानिमित्ताने एकत्र आलो. दिवाळीच्या सणानिमित्ताने आपण हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवतो आणि हा उपक्रम राबवत असताना आपण काय देतो यापेक्षा देण्यापाठीमागे जो उद्देश आहे तो एक सफल व्हावा आणि आपण सर्वांनी एक दिलाने एक विचाराने ही दिवाळी चांगल्या प्रकारे गोड प्रकारे साजरी करावी. आणि भविष्यकाळात देखील तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विचारणा होईल त्यावेळेस आपण असं म्हणलं पाहिजे, तुमच्या जाहीरनाम्यात देखील कोणी असो, आपल्याला कोणाचं वकीलपत्र आपण घेतलेलं नाही, पण तुमच्या जाहीरनाम्यात देखील आमच्या पत्रकारांचे प्रश्न आम्ही विधानसभेत मांडू असं आपल्याला प्रतिनिधींनी जरी जाहीरनाम्यात घेतलं तर भविष्य काळात एक प्रतिनिधी असो 10 प्रतिनिधींनी जरी विधानसभेत प्रश्न आपल्या पत्रकारांबद्दल बोलले तर नक्कीच ते प्रश्न मार्गी लागतील. कारण मागण्या ह्या खऱ्या शहरी भागातील पत्रकारांच्या वृत्तपत्रामध्ये जे काम करतात संपादकीय टेबल ऑफ पेमेंटवर त्यांच्या मागण्या नाहीत असं ते म्हणतात. पण आम्ही ज्या मागण्या दिल्या होत्या त्या मागण्या आम्ही संपूर्ण राज्य सरकारला सांगितलंय. राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला यामध्ये 1 रुपया टाकायची गरज नाही. खरी मागणी जी होती का दरवर्षी पत्रकारांची देखील पडताळणी झाली पाहिजे. तो कोणत्या वर्तमानपत्रात काम करतो, तो कोणत्या युट्यूबला काम करतो त्याची पडताळणी झाली पाहिजे. आणि अशा पत्रकारांची गणती या सरकारने दरवर्षी पडताळणी करावी आणि त्या पडताळणीमध्ये असणाऱ्या पत्रकारांची नोंद ही माहिती कार्यालयाने ठेवली पाहिजे. कारण ज्या वर्तमानपत्रात काम करतात ते वर्तमानपत्र माझ्या माहितीप्रमाणे एकाचंही नाव जिल्हा माहिती कार्यालयाकडे नोंदवत नाही आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडे नाव न दिल्यामुळे तो पत्रकार नाही असं ते समजतात. म्हणून मी माझ्या समूहाच्या वतीने जे काम करतायत त्या सर्वांची नोंद आम्ही जिल्हा माहिती कार्यालय असेल त्याकडे देत असतो. त्याचं कारण माझ्याकडे काम करणारे सर्व पत्रकार जे आहेत त्यांची माहिती तिथं असल्यानंतर भविष्य काळामध्ये त्याची जर 20 वर्ष सेवा झाली तर तो पेन्शनसाठी हे होऊ शकतो. आज आपल्या तालुक्यातलं उदाहरण भाऊसाहेबजी मंडलिक या माणसाने अनेक वर्ष पत्रकारिता केली, पण शेवटच्या क्षणी त्यांना पेन्शनसाठी ज्यावेळेस फाईल सादर केली जाते त्यावेळेस त्याला त्या वर्तमानपत्रामध्ये काम केलं तिथं थकबाकी आहे किंवा नाही अशी सर्व माहिती घेतात. म्हणून अशा वेळेस ग्रामीण भागातील पत्रकारांची कधी थोडी बाकी असते, पण त्या पत्रकाराला वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागतात आणि शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 6 महिन्यात पेन्शन जर चालू होते तर मग सेवानिवृत्त पत्रकार असेल वयाची 60व्या वर्षी त्याला जर शासन 10,000 रुपये मानधन म्हणते, आम्ही 20,000 रुपयाची मागणी केलेली आहे. ती 20,000 जर त्या पत्रकाराला मिळाले तर नक्कीच त्याच्या आयुष्याला चांगलं हे होऊ शकतं. म्हणून जोपर्यंत संघटनात्मक काम करत असताना या मागण्यांसाठी आपण लढत राहू. मग ती श्रेयवादाची आपली कोणत्याही प्रकारची लढाई नाही, ही लढाई फक्त आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या भविष्यासाठी आहे. म्हणून राज्य सरकारने शेवटच्या टप्प्यात का होईना काही महामंडळ स्थापन केले, त्यामध्ये 2 महामंडळ आपल्याला दिले असेल तरी या महामंडळावर देखील चांगल्या लोकांना घेतलं पाहिजे आणि ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी त्याला उभं राहण्यासाठी आणि ज्या ज्या वर्तमानपत्रात काम करत असेल त्या मी संपादकांनाही आम्ही सांगतो त्यांनी देखील आता पत्रकारांच्या बाबतीमध्ये जर खरंच काही चांगलं उभं राहण्यासाठी मदत असेल त्यावेळेस आपण देखील मोठ्या मनाने दिलाने आमच्याकडे हा वर्तमानपत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतोय असं 1-2 वहीचं पत्र जरी दिलं तर त्याला मदत होऊ शकते. पुनश्च एकदा सर्व पत्रकार बांधवांचे मी या दिवाळी सणानिमित्ताने आपला गोडवा असाच राहू, आपले संबंध असेच प्रस्थापित राहू आणि राज्य सरकारकडे तुम्ही देखील विचार करा आणि विचार केला पाहिजे का जो कोणी उमेदवार असेल त्यांनी त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत जो मांडेल त्याला आम्ही मदत करू ही शब्द निश्चित आरोळी जरी दिली तर नक्कीच आपल्याला कुठेतरी त्यांनाही वाटेल का पत्रकारांमागे देखील. कारण मी सांगत असतो एका पत्रकाराच्या मोबाईलमध्ये 10,000 नंबर असतात. त्यांनी जर ठरवलं तो गाव नाही तर तो तालुका सुद्धा हे करू शकतो एका बातमीद्वारे. म्हणून विधानसभेत जो कोणी आमदार येईल त्यांनी आपले प्रश्न मांडावेत ही आपली मागणी आहे आणि ही मागणी संपूर्ण राज्यभरातून आपण करत आहोत. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. मग जी संवाद यात्रा आपण घेतली 7,000 सभासद 7,000 किलोमीटरची संवाद यात्रा होती त्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पत्रकार सर्व संघटनांना बोलवायचो, त्या मालकांना बोलवायचो, त्यांच्या असलेल्या मागण्या आणि त्या मागण्यांद्वारे संपूर्ण असं एकत्रित करून त्या मागण्यांचं निवेदन सरकारकडे दिलं आणि सरकारला देखील आता कळून चुकलेलं आहे का पत्रकार संघ देखील ग्रामीण भागातील आता एकत्र झालेले आहेत, त्यांना काही दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून महामंडळ केलं असेल, महामंडळ हे निमित्त झालं, 2 निमित्त असेल, पण
भविष्य काळामध्ये अजून मागण्या आहेत, त्या मागण्या देखील आपल्या मान्य केल्या पाहिजे. आणि मला इथं खरंच एक मागणी आहे, तुम्ही कोणत्याही वर्तमानपत्रात काम करा, पण त्या वर्तमानपत्रात काम करत असाल त्या वर्तमानपत्राने देखील तुमचा विचार केला पाहिजे. कारण आज इतके वर्तमानपत्र निघत होते, पण मागील वर्षापासून अख्ख्या वर्तमानपत्रांना आता केंद्र सरकारने RNI त्याच्यावर समिती नेमलेली आहे. अनेक वर्तमानपत्र PDF येत असेल त्या सर्व वर्षातून त्याचं देखील आता ऑडिट होतं. पहिलं कोणत्याही वर्तमानपत्राचं ऑडिट होत नव्हतं, आता त्याचं ऑडिट होतं. तुम्ही कागद किती खरेदी केला, शाई किती खरेदी केली, स्टाफ किती आहे, अशी माहिती ज्यावेळेस आता प्रत्येक जिल्ह्याला CA दिलेला आहे, त्या ऑडिटमध्ये जो टिकल तेच दैनिक टिकल. म्हणून तुम्ही देखील कुठेही काम करा, आपण पत्रकार आहोत, आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आहोत, पण तुम्ही ज्या कोणत्याही वर्तमानपत्रात काम करा, पण काम करत असताना निदान नुसतं ओळखपत्रापुरतं काम करू नका. तुम्ही तुमच्या लिखाणातून काहीतरी होतंय, त्या वर्तमानपत्राला फायदा होतोय, त्या सोशल मीडियाला फायदा होतोय, या बाबतीत देखील तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण संवाद यात्रेमध्ये संपूर्ण छापून 28 जिल्ह्यातून ही संवाद यात्रा काढली. त्या संवाद यात्रेमध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण कुठे कुठे काय काय मागण्या केल्या या आढावा यावर पुस्तकात दिलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना दीपावली शुभेच्छा देतो. या ठिकाणी यावर्षी आपण 14 जिल्ह्यांमध्ये 14 तालुक्यांमध्ये हा उपक्रम घेणार आहोत. त्याची सुरुवात आज आपण इथून सुरू केली. म्हणून या राज्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे, त्याचबरोबर राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचं कामकाज आपण अनेक वर्षांपासून पुढे नेत आहोत. पण हे नेत असताना आपण देखील तेवढंच सक्षमतेने आपण त्या राज्य पत्रकार संघामध्ये आज आपण तेवढी ताकद निर्माण केलेली आहे. आणि ती ताकदीनेच आपण वर्षभरातील 365 दिवसापैकी 265 दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असं आपण करत असतो. ते देत असतो म्हणजे आपण उपकार करत नाही. ती आपल्याला आवड आहे. पत्रकारांकडे पाहण्याचा, या समाजाचा दृष्टिकोन आपण आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे AKLgavkari@gmail.com.